नमस्कार। इस वक्त हम मौजूद है मुंबई के कुर्ला नेहरू नगर श्री गणेश कृपा कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी में। जहां पे आप मेरे पीछे सोसाइटी देख रहे हो, महाराज द्वारा इसका पुनर्वसन किया गया था, लेकिन आज इस सोसाइटी के जो लोग हैं वो आंदोलन पे आ गए हैं। एक विरोध प्रदर्शन के तौर पर यहाँ पे नजर आ रहे होंगे। एक अस्पताल के लिए इस जगह को दिया गया। आप मेरे द्वारा देख रहे होंगे कैमरे के जिस तरह बिल्डर ने एनओसी देने के वक्त या प्लान के वक्त लोगों को बताया था कि यहाँ पर इस तरह कॉमर्शियल किसी चीज को दिया नहीं जाए, लेकिन आज ये अस्पताल के तौर पर यहाँ पे इस जगह को बिल्डर द्वारा बेच दिया गया है। जो यहाँ के रहवासी है, जो बिल्डिंग में रहने वाले लोग हैं, आज वो विरोध प्रदर्शन करते यहाँ पे नजर आ रहे हैं। अस्पताल नहीं चाहिए, इसकी मांग कर रहे हैं, क्योंकि कहीं ना कहीं लोगों को होने वाली जो तकलीफ है वो सामना करना पड़ेगा लोगों को। इसका विरोध जताने के लिए सारे लोग सोसाइटी है यहाँ पर मौजूद है। आइए हम बात करते हैं यहाँ के जो सोसाइटी के कुछ लोग हैं, उनसे हम जानना चाहेंगे आखिर में पूरा मामला क्या है। मी मिसेस शाजिया मुल्ला, बिल्डिंग गणेश कृपा सोसायटी, श्री गणेश कृपा सोसायटीची सभासद। आमचं प्रोजेक्ट आम्हाला 13 वर्षानंतर हातात मिळालं, ठीक आहे। ते दिलं आम्ही हिराणी मंथन यांनी आम्हाला स्वाधीन केलं। त्यापूर्वीच्याही काही गोष्टी आहेत, त्या बिल्डिंग हातात देण्याच्या आधी झालेल्या गोष्टी, त्या बहुतेक खूप गोष्टींना या बिल्डरने डिनाय केलं। तरीही आमच्या ज्या परिस्थिती होत्या त्या परिस्थिती थ्रू आम्ही येऊन खूप सिनियर सिटीजन याच्यातून, या सदम्यातून, म्हणजे हे 13 वर्षाचं जे गॅप झालं त्याच्यामध्ये आम्ही 4-5 सिनियर सिटीजनना त्या त्रासातून गमावलेलं सुद्धा आहे। या व्यतिरिक्त 13 वर्षांनंतर प्रोजेक्ट मिळाल्यावर आम्हाला नंतर कळण्यात आलं की 6 महिन्यानंतर 7 महिन्यानंतर क्लिअर झालं की ती बिल्डिंग दिली आहे, फर्स्ट फ्लोर हा कमर्शियल एरिया हॉस्पिटलसाठी दिलेला आहे आणि मॅटर्निटी IVF सेंटरसाठी दिलेला आहे। पण ह्या गोष्टीसाठी सोसायटीने 13 वर्ष आधी जेव्हा बिल्डरशी बोलणं होत होतं तेव्हाच हॉटेल, तुमचं हॉस्पिटल या गोष्टींसाठी देऊ नये ही त्यांची आमची कळकळीची रिक्वेस्ट होती त्यांच्यावर। पण या गोष्टी लेखीसुद्धा त्या गोष्टींना डिनाय करून हिराणी मंथन यांनी हे काम सुरू केलं। त्याच्या बावजूद आम्ही खूप गोष्टींसाठी अपोज केला की या हँडओव्हर करण्यासाठी डॉक्टरला हॉस्पिटलसाठी त्यांच्याकडे सॅटिस्फॅक्टरी एकही परमिशन नाही आहे। आमच्याकडे हाही प्रूफ आहे की त्यामध्ये म्हटलेलं आहे की आम्ही प्रत्येकाला मॅनेज केलं आहे, ऑफिशियली अनऑफिशियली। हे स्टेटमेंटचं प्रूफ आमच्याकडे हजर आहे बिल्डरचं। त्यामध्ये महाराजचे कार्यकारी आणि या लोकांनी परमिशन कशा, माझ्याकडे तोही लेआउट आहे, या परमिशन आणि या परमिशन पास झाल्या जिथे सोसायटीचं बिलकुलही कन्सेंट नाही आहे। या लेआउटमध्ये बघाल तर तृप्ती शिंदे ही ओनर आहे, इनोव्हेशन हा लोटलीकर आर्किटेक्ट आहेत, त्यांच्या थ्रू हा लेआउट त्यांनी अपडेट केला आहे आणि हा आता अनऑथराइजपणे संस्थेला लूपमध्ये न घेता एक्झिक्यूट करण्यात येतो आहे आणि जे आम्हाला मान्य नाही आहे याबद्दल आम्ही ऑलरेडी कोर्टामध्ये केस फाईल केलेली आहे आणि तिथे तो विषय न्याय प्रक्रिया सुरू आहे, अजून न्यायालय प्रक्रिया चालू आहे। दुसरी गोष्ट, यामध्ये कुठल्याही प्रकारची सोसायटीची एनओसी घेतलेली नाही आणि एनओसी न घेता पण यांनी जबरदस्तीने मनमानीने हे सगळं तोडफोडचं काम चालू आहे। पहिली गोष्ट म्हणजे, आणि सगळ्या बिल्डिंग जेव्हा जसं त्यांच्या ह्याच्यामध्ये आहे, हा प्लॅन कोणी सँक्शन केलं, बिल्डिंगला ओसी नाही आहे अजून, आणि तरी पण आणि हे जे लेआउट बघताय, हे लेआउटमध्ये कॉमन एरिया याचं एन्क्रोचमेंट होत आहे। हे लेआउट ओनर तृप्ती शिंदे ही फक्त त्या फ्लॅटची ओनर आहे, त्या जागेची जे काही युनिट आहे त्या युनिटची ओनर आहे, ती कॉमन स्पेसेसची ओनर नाही आहे। त्याच्यासाठी संस्था ही ओनर आहे। तरी हे लेआउट परस्पर कसे पुटअप केले जातात, अप्रूव्ह केले जातात, म्हाडामधनं यांना अप्रुव्हल कसं मिळतं, बिल्डिंग सेल्समधनं तृप्ती शिंदे या व्यक्तीला फक्त हे अप्रुव्हल देण्यात आलं आहे आणि या कागदपत्रांवरती अनऑथराइज काम करते आहे। ह्याच्यामध्ये संस्था कुठेही CC मध्ये नाही आहे, म्हणजे सोसायटीचा एकंदरी काही सहभाग नाही आहे। सोसायटीची परमिशन हा महत्त्वाचा मुद्दाच नाही आहे। बिल्डरने पहिला माळा हा फक्त तृप्ती शिंदे आणि पूर्ण सोसायटी तृप्ती शिंदेच्या मालकीची हे असम्पशन करून वागवलं आहे आणि या मुद्द्याला आम्ही टोटल अपोज करतो। यासाठी आम्हाला आता वाटेल ते करायला लागलं, आम्ही तयार आहोत। आमच्याकडे ड्रेनेजचं सिस्टम नाही आहे या बिल्डिंगमध्ये, प्रत्येक बिल्डिंगमध्ये सिनियर सिटीजन, लहान मुलं, पॅसेज बघा तुम्ही, अगर तिथे एरिया बघितला तर किती मोठा पॅसेज आहे आमच्याकडे, तुम्ही बघू शकता वॉट एरिया आमच्याकडे आहे की आम्ही त्यासाठी मुलांसाठी
सिनियरसाठी कार्यक्रमासाठी वापरू शकतो. त्याशिवाय परत आतमध्ये येऊन त्यांना एंट्री हवी आहे. यासाठी टोटल आमचं अपोज आहे आणि यासाठी आता आम्हाला वाटेल ते करावं लागेल तर आम्ही करायला तयार आहोत आणि आम्ही धरण्याला बसायला तयार आहोत आणि ते बसणारच आहे. पहिल्या माळ्यावर जी जागा होती कमर्शियल साठी होती, तिथे 2 रेसिडेन्शियल फ्लॅट पण होते, तर त्यांनी पार्टिशन केलं. त्यांनी काय केलं ते संपूर्ण आणि तो संपूर्ण भाग त्यांनी रेसिडेन्शियल वेगळा केला, भिंत पाडली गेली आणि त्याने कॉमन पॅसेज आतमध्ये घेतला. त्या 2 लिफ्ट पण आहे तिथे, त्यांच्याकडे लिफ्ट नाही काही नाही आणि तरी देखील त्याने त्यांच्याकडनं एनओसी घेतली आहे रेसिडेन्शियलकडनं की भविष्यामध्ये काय प्रॉब्लेम क्रिएट झाला तर आमचं ऑब्जेक्शन आहे तर करायचं आणि तुम्ही शेअर केसने खाली यायचं. तुम्हाला लिफ्ट वापरायला त्यांना कुठल्याही प्रकारची त्याने भिंत पाडल्यामुळे सुविधा उपलब्धच नाही आहे आणि कुठल्या अक्षरशः बिल्डरने आपली आता तुम्ही असं म्हणताय की त्यांना बाहेरून गेटच्या आतमध्ये एक दार पाहिजे, पण ऑलरेडी तिथे एक दार दिसतंय ते बंद केलेलं आहे, पण तुमचा विरोध का? तो जो शटर होता त्या शटरमध्ये त्यांना लिफ्ट कन्स्ट्रक्शन करायचं होतं. हे जे लेआउट मॉडिफिकेशन तृप्ती शिंदे यांनी आर्किटेक्टना आणि म्हाडा अधिकाऱ्यांना कन्सिडर करून हाताशी धरून जे अनऑथराइज लेआउट अप्रुव्हल करून घेतले त्याच्यामध्ये त्यांनी तो भाग बंद करून त्याच्या जागी पुढे डोअर करण्याचा मानस घेतलेला आहे, जेणेकरून त्या डोअरला लागून एक रूम दिसते या लेआउटमध्ये, त्या रूमचा वापर करता येईल त्यांना. हे सगळं अनऑथराइज आहे, याच्यामध्ये संस्थेला काहीही माहिती नाही आहे. याच्याबद्दल आम्ही विरोध करतोय. न्यायालयीन लढा हा आमचा चालूच राहील, पण हे काम थांबलं पाहिजे. आणि न्यायालयीन लढा चालू असताना यांनी पाण्याच्या टाकीवर गेटची मार्किंग केलीच कशी, हे सगळे मुद्दे आहेत. आणि यावेळी ना डॉक्टर तृप्ती इथे हजर आहेत ना हिराणी मंथन इथे हजर आहेत. हे काम होऊन देणार आहे का? नाही बिलकुल होऊ नाही देणार. आमचे खूप त्याने पेशंट्स ट्राय केलेत, आता यापुढे नाही. खूप झालं हॉस्पिटल सॅटर्डे संडे करण्यात येतं, हे काम इंटेन्शन सॅटर्डे संडे करण्यात येतं, कारण की प्रशासन त्या सॅटर्डे संडेला बंद असतं आणि त्याच्यामुळे त्याचा दुरुपयोग करून प्रशासन बंद असल्यामुळे मागच्या सॅटर्डे संडेला पण हे काम जोरदार चालू करण्यात आले. त्याच्यामुळे हा सर्व बिल्डिंगवाल्यांना त्रास होतोय. आता तुमचा विरोध आहे? आमचा 100% विरोध आहे. 100% विरोध आहे आणि आम्ही आमचा काय आजचा विरोध नाहीये की बाबा आज त्यांनी 15 दिवस काम चालू केलं आणि आज आम्ही विरोध करतोय. हा डे 1 पासून विरोध चालू आहे. तरी पण आम्हाला शेवटचं आमचं 7 वर्षाचं आमचं भाडे गेले ते पण आम्ही बोललो निग्लेक्ट केलं. बोललो ठीक आहे आमची आम्हाला घरं भेटली. आम्हाला इतकं सर्व आम्हाला म्हणजे मनस्ताप देऊन पण आता हा आणखीन दुसरा मनस्ताप देतात. म्हणजे आता काय आता आम्हाला फक्त काय मारायचं बाकी राहिले का? फक्त फायर ब्रिगेडच्या लोकांनी क्लिअर परमिशन नाहीये, हे अप्रूव्ह आमच्याकडे आहे. फायर ब्रिगेड ड्रेनेज सिस्टम हॉस्पिटलला लागणारी किती घाण असते हे प्रत्येक, आणि त्याशिवाय इट इज मॅटर्निटी हॉस्पिटल, वेगळं पाण्याचं कनेक्शन नाहीये. मॅटर्निटी सप्लाय होतोय त्यांना, कॉमन सप्लाय आहे. बिल्डरचं यासाठी काही प्रिव्हियस प्रोव्हिजन काही नाहीये. याशिवाय आमच्याशी हा धोकाच आहे. सपोर्ट आहे का यांना? बिल्डरचा डॉक्टर तृप्तीनं बिल्डरचा सपोर्ट आहे आणि त्यांनी ती विकली आहे. त्यांना ते आय डोंट नो काय त्यांचा मॅटर आहे, ते गॉड ओनली नोज बेटर. पण या गोष्टीचा निर्णय होईल आणि त्याने आमच्या हक्कानेच व्हायला पाहिजे. सोसायटीचा विरोध आहे? सोसायटीचा विरोध आहे. तो या स्ट्रक्चरला कन्स्ट्रक्शन झाल्यावर आतमध्ये तोडफोड करतोच कसा, या गोष्टीचा हा मोठा प्रश्न आहे.